उठ ना, ऊन पडलंय, ऊन पडलंय, उठ उठ. तर पहा सकाळच्या दिवसाची सुरुवात आमची कशी झाली होती वेदाला उठून उठून. नंतर छान रेडी होऊन असं गाणं लावून टी व्ही सोबत छान एन्जॉय करत होती. नंतर भूक लागली होती म्हणून मी तिला खायला दिलं होतं. आम्हाला जायचं होतं आज शेतामध्ये आणि बघा कसं घम्याला डोक्यावरती घेऊन तिचा खाऊ वगैरे त्याच्यामध्ये टाकून चांगलं चालली होती घम्याला घेऊन, आणि ती काही कोणाला घम्याला देत नव्हती. आम्ही नंतर गेलो होतो शेतामध्ये. शेतामध्ये जाण्याचं कारण असं होतं की आमचे जे चुलत सासरे आहे त्यांच्या शेतात जरा कांद्याचं रोप शिल्लक होतं आणि आम्हाला जरा कांद्याचं रोप कमी पडलं होतं, म्हणून मग आम्ही गेलो होतो त्यांच्या शेतामध्ये कांद्याचं रोप घ्यायला. कांद्याचं रोप उपटून वगैरे झालं दुपारपर्यंत, आणि दुपारी नंतर मग आम्ही गेलो होतो जेवायला झाडाखाली. मस्त असं छान सावलीला बसलो होतो आणि वेदाचं बघा कसं चाललं होतं, हे दे आणि ते दे. तर छान अशी फळं वगैरे पण आणली होती तिला खायला, आणि नंतर मग छान पपई वगैरे कापली होती तिने, पपई पण खाल्ली. नंतर मग आम्ही सर्वांनीच एकत्र छान असं जेवण केलं. जेवण केल्यावरती मग ती तिचे छान अशी शेतामध्ये माती आणि पाण्यासोबत खेळत होती. नंतर संध्याकाळी घरी आल्यावर दूध आणायला गेलो होतो. बघा रस्त्याने कशी एन्जॉय करत होती. नंतर घरी आल्यावर आम्ही दूध आणलं होतं. दूध तापलं ठेवलं तर दूध जरा फुटायच्या बेतात होतं, म्हणून मग त्याआधीच मी त्यात लिंबू पिळून छान असं पनीर बनवलं. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.